हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅथ विथ संदीप सर. आज आपल्या समोर मी सीईटीचे 2025 चे सगळ्यात महत्त्वाचे एमसीक्यू पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे यामध्ये या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेले आहे. त्यामुळे आपले या चॅप्टरचे येणारे दोन फिक्स एमसीक्यू आपण फिक्स करून घ्या आणि यातले गॅरंटीचे दोन एमसीक्यू आहेत या ट्रिक मधून नक्की येतील याची गॅरंटी देतोय. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, सर्व ट्रिक माहित करून घ्या, कारण याची गॅरंटी आहे की ते मॅक्झिमम जे स्ट्रेट लाईनचे एमसीक्यू आहेत ते ट्रिक वरच जास्त येत आहेत. तर याची मी ट्रिक पटकन तुम्हाला काय आहे जे काय असेल ते दोन फॉर्म्युलेचे जे दोन पेज आहेत दाखवून देतो. सर्वांनी एकदा फॉर्म्युले घ्या आणि प्रॉपरली काय करा, फॉर्म नोट बनवा. नोट्स बनवा, त्यानंतर पुढे आपण लगेच एमसीक्यू ला स्टार्ट करूया. तर चला, तुमच्यासमोर पहिले काय मांडतो मी, फॉर्म्युल्याचे पेजेस देतोय. बघा, तुमच्या समोर मी आता फॉर्म्युले दाखवलेले आहेत. सर्वांनी फॉर्म्युले नोट केलेले असतील. नोट ते फॉर्म्युले एकदा बघून घ्या, व्हिडिओ पॉज करून काय करा ते फॉर्म्युले एकदा बघून घ्या, कारण ते शॉर्टकट्स माहित असतील तर आपल्याला एमसीक्यू सॉल्व्ह करायला इंटरेस्ट येईल आणि इझी जातील. तर पटपट पटपट एमसीक्यू आपण सॉल्व्ह करूया मिनिमम टाइम मध्ये. तर चला बघा, सीईटीचा 2025 ला विचारला गेलेला पहिला एमसीक्यू आपल्या समोर मी ठेवलेला आहे. काय एमसीक्यू आहे तर सर्वांनी एकदा व्हिडिओ हवा पॉज करायचा, स्वतः ट्राय करायचा. नाही जमला तर लगेच मग पाहून घ्या व्हिडिओ प्ले करून. चला तर मी तोपर्यंत सॉल्व्ह करायला घेतो. आता इफ द पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे इक्वेशन दिलेले आहे बघा, एक्स वाय. बघा इक्वेशन दिले आपल्याला एक्स वाय, हा एक्स वाय मायनस एक्स प्लस वाय मायनस 1 इक्वल टू 0. पेअर ऑफ लाईन्स म्हणजे या दोन लाईन दरलेल्या आहेत. ते दोन लाईन पहिले सेपरेट करा. काय कॉमन आला दोघांमध्ये, एक्स कॉमन येईल. काय उरले आतमध्ये वाय मायनस 1. यात कॉमन घेण्याची गरज नाहीये, वाय मायनस 1 ऍज इट इज आहे. काहीच कॉमन नाही म्हणजे 1 घेतला मी. त्यानंतर y मायनस 1 y मायनस 1 जर मी कॉमन घेतला तर y मायनस 1 दुसऱ्या सेकंड ब्रॅकेट मध्ये काय होईल आपल्याकडे, तर हा x आणि हा प्लस 1 इक्वल टू 0. त्यानंतर इक्वेट करा 0 सोबत, म्हणजे x प्लस 1 इज इक्वल टू 0 आणि दुसरी लाईन जी आहे आपली y मायनस 1 इक्वल टू 0. दोन लाईन्स आपल्याला मिळालेल्या आहेत ज्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच्या होत्या. त्यानंतर बघा अजून एक लाईन दिलेली आहे बघा, अँड द लाईन x प्लस ky. मी इक्वेशन देतो x प्लस ky मायनस 3 इक्वल टू 0. अशा प्रकारे तुमच्याकडे तिन्ही लाईनचे इक्वेशन रेडी आहेत. या तिन्ही लाईन्स कशा आहेत बघा, मी रीड करा पुढे. आर कॉन्करंट. कॉन्करंट म्हणजे तिन्ही लाईनच्या पास सुद्धा एकाच पॉइंट मधून जात आहेत. तर त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जर सेम असेल तर लक्षात घ्या त्यांचा डिटर्मिनंट 0 असतो. डिटर्मिनंट मध्ये काय करा, मग सगळ्यांचे कोएफिशियंट्स मांडा. पहिली लाईन बघा x प्लस 1, x चा कोएफिशियंट काय आहे म्हणजे 1, y आलेलाच नाही मध्ये 0 आणि कॉन्स्टंट व्हॅल्यू 1. पहिला रो झाला. सेकंड रो मध्ये सेकंड लाईनचे कोएफिशियंट्स घ्या, तर सेकंड लाईन मध्ये x आलेलाच नाही, त्याचा कोएफिशियंट 0 असेल. त्यानंतर y चा कोएफिशियंट 1 आणि हा कॉन्स्टंट व्हॅल्यू अगेन -1. थर्ड लाईन मध्ये x कोएफिशियंट 1, y कोएफिशियंट k and constant value -3 आणि इज इक्वल टू काय आपला 0. आता काय करणार आहात बघा, डिटरमिनंट सॉल्व्ह करूया, k ची व्हॅल्यू मिळवूया. फर्स्ट वन ऍज इट इज, त्याचा कॉलम स्किप केला, याचा क्रॉस 1 into -3 मिडल साइन माइनस -1 into k minus minus get plus, then middle sign minus but value is 0. 0 जर असेल तिथे काही फरक पडणार नाही आहे, सो ही व्हॅल्यू सोडून द्या 0. नंतर प्लस नेक्स्ट व्हॅल्यू आपली 1 इन ब्रॅकेट 1 चा कॉलम स्किप केला, त्यांचा क्रॉस करा 0 1 इज इक्वल टू 0. काय व्हॅल्यू आली माझी, तर -1 ने मल्टिप्लाय केलं ऍज इट इज -3 प्लस k. त्यानंतर 0 चं काही मीनिंग होणार नाही, काही चेंज होणार नाही. 1 into -1 -1 काय व्हॅल्यू मिळेल बघा k ची आपल्याला, तर k ऍज इट इज -3 आणि -1 -4. -4 जर मी राईटला शिफ्ट केला +4 म्हणजे k ची व्हॅल्यू काय मिळाली बघा रे, कोणता ऑप्शन मॅच झालाय चेक करा. k ची व्हॅल्यू 4 आली, ऑप्शन ए. एकदम इझी असा एमसीक्यू होता बघा, काही हार्ड नव्हता. तर त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करा आणि हा चॅप्टर चांगला करून घ्या. मी शेवटी खूप छान छान अजून ट्रिक ठेवलेला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चला आपण लगेच आता पुढच्या एमसीक्यू बघा. तुमच्या समोर पुढचा एमसीक्यू ठेवलेला आहे. कशाबद्दल आहे, एकदा प्रॉपर क्वेश्चन रीड करायचा. काय सांगितलं, जॉइंट इक्वेशन ऑफ द बायसेक्टर. काय होतं, काय बायसेक्टर
ऑफ द अँगल बिटवीन द लाईन्स. लाईन्सचं तुमच्या समोर इक्वेशन दिलेलं आहे 2x² + 11xy + 3y² = 0. मागच्या एमसीक्यू मध्ये आपण ट्रिक शिकलेला आहात. जर 3 लाईन्स कॉन्करंट असतील तर काय होईल, त्यांचा डिटरमिनंट 0 येतो. फॉर्म्युले विसरायचे नाही. सेकंड एमसीक्यू आता दुसरी ट्रिक आता. या एमसीक्यू मध्ये काय ट्रिक आहे, तर तुम्हाला बायसेक्टरचं इक्वेशन काढायचं असेल तर लक्षात घ्या, तुम्हाला ट्रिक दाखवून देतो. जर ax² + 2hxy + by² = 0 हे जर होमोजेनियस इक्वेशन आलं आणि तुम्हाला बायसेक्टरचं इक्वेशन विचारलं, तर बघा बायसेक्टरचं इक्वेशन विचारलं असेल तर फक्त काय करा, हा x² - y² अपॉन त्याचे कोएफिशिएंट काय ठेवा, x² चा a y² चा कोएफिशिएंट b xy अपॉन h हा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला या एमसीक्यू साठी. जेव्हा जेव्हा बायसेक्टरचा एक्झाम्पल येईल तेव्हा हा शॉर्टकट तुमचा यूज होईल. मग या सम मध्ये बघा मी अकॉर्डिंग टू दिस वन मी काय घेतो, फक्त x² - y² डिवाइडला काय घ्यायचं बघा, x² y² चे कोएफिशिएंट a आणि b बघा फक्त सबट्रॅक्शन करायची मध्ये. मग x² चा कोएफिशिएंट माझा 2 मिडल साइन मायनस y² चा कोएफिशिएंट 3 इन राइट साइडला बघा xy आहे तसाच घेणार डिवाइडला. डिवाइडला काय घ्यायचं h, तर इथे 2h ची व्हॅल्यू असते, तुम्हाला फक्त h म्हणजे अर्धी व्हॅल्यू घ्यायची आहे. सो इथे 11 आहे, 11 ची अर्धी व्हॅल्यू दॅट इज 11/2. मग 11/2 च्या उलटा रेसिप्रोकल होऊन वरती शिफ्ट होईल. चला बस आता सिम्प्लिफाय करा, ऑप्शन मॅच होऊन जाईल. इथे बघा क्रॉस जर केला 11 * x² 11x², 11 * y² 11y². इकडे 2 - 3 आपला -1 येईल आणि -1 ने जर इकडे मल्टिप्लाय केला तर -1 * 2 -2xy. मल्टिप्लिकेशन कंप्लीट झाली आहे. आता इक्वेशन बघा 11x² प्रॉपर इक्वेशन बनवा. -2xy लेफ्टला घेतलं तर तो +2xy होईल आणि हा -11y² = 0. हे झालं आपलं इक्वेशन ऑफ बायसेक्टर. असा कोणता ऑप्शन आहे चेक करा. कोणता ऑप्शन असतो बघा, 11x² + 2xy - 11y² फर्स्ट ऑप्शनच आहे. कसा वाटला एमसीक्यू नक्की सांगा. एकदम इझी पद्धतीने तुम्हाला दाखवून दिलेला आहे. बायसेक्टरचे ट्रिक सांगितलेले आहे, काय यूज करायचं आहे. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, मला सांगत चला की कसा वाटतो व्हिडिओ, आपल्याला नक्की कळवत चला. चला ही झाली आपली सेकंड ट्रिक बायसेक्टरची. असे पुढे अजून भरपूर ट्रिक येणार आहेत, काळजी करू नका. म्हणून तुम्ही प्रत्येक एमसीक्यू बारकाईने ट्राय करा. आधी व्हिडिओ पॉज करा, हवं तर स्वतः ट्राय करा. नाही जमलं तर नंतर बघा, जेणेकरून तुमची रिव्हिजन चांगली होईल. चला पुढच्या एमसीक्यू आपण लगेच वळूया. बघूया आपल्या या एमसीक्यू मध्ये काय दिलंय बघा. तर आपल्या समोर बघा kxy + 10x kxy + 10x + 8y हे इक्वेशन आपल्या समोर घेतलं. kxy + 10x हा बघा आपल्या समोर पुढचा एमसीक्यू ठेवलेला आहे. काय एमसीक्यू बघा, तर kxy + 10x + 8y + 16 = 0. मला वाटतं हा एमसीक्यू तुम्ही जर सॉल्व जरी नाही केला तरी आन्सर येणार आहे बघा. डायरेक्ट जर ओरली टिक केलं पण द व्हॅल्यू ऑफ k डज नॉट एक्झिस्ट हे असं होऊच नाही शकत बघा. k ची व्हॅल्यू जर मिळतच नसेल तर ते पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन त्यांनी ऑलरेडी सांगितलंय, म्हणजे k ची व्हॅल्यू निघणार ही कन्फर्म आहे. विदाउट सॉल्विंग पण आपण ऑप्शन टिक करू शकतो. तुम्ही बघत असाल प्रत्येक ऑप्शन मध्ये 0505 दिसतोय. तर तुम्ही जर ओरली की जे अंदाजे सांगतो डायरेक्ट ऑप्शन कसा टिक करायचा आहे. याचा अर्थ k ची व्हॅल्यू 0 आणि 5 या दोन निघत असाव्या. बघू ट्राय करून मला सांगायचं का 0 आणि 5 मध्ये जर मिळत असाल, k ची व्हॅल्यू जर 0 घेतले तर हे इक्वेशन मध्ये बघा हे xy आहे. k जर 0 घेतला तर हा xy 0 होऊन जाईल. म्हणजे तुमचं इक्वेशन फक्त एवढंच राहील 10x + 8y + 16. पण एवढंच जर उरलं तर हे इक्वेशन तुमचं कशात तयार होईल बघा, ax + by + c यासारखं तयार होईल. आणि यासारखं म्हणजे फक्त एका लाईनचं इक्वेशन असतं, पेअर ऑफ लाईनचं नाही. पेअर ऑफ लाईन म्हणजे दोन लाईनचं नाही, आणि तिथं म्हणतात पेअर ऑफ लाईन्स आहे. मग याचा अर्थ k ची व्हॅल्यू 0 होऊच नाही शकत. हा k ची व्हॅल्यू फक्त काय होऊ शकते, मग 5 होऊ शकते. 5 ला काय प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे याचा अर्थ ऑप्शन आपला a येत असला पाहिजे. तरी पण आपण सॉल्व करून दाखवूया. मी जस्ट लॉजिकल दाखवलंय की a ऑप्शन येत असलाच पाहिजे गॅरंटीड. तर आपण प्रूव्ह करू नक्की येतोय का. तर पहिलं काय करायचं, आपण दिलेलं जे इक्वेशन आहे त्याला कंपेअर करून घ्या. कंपेअर विथ होमोजेनियस इक्वेशन काय असतं आपलं, ax² + 2hxy + by² + 2gx 2fy + c = 0. यामधून व्हॅल्यूज मिळवा.
a ची व्हॅल्यू मिळाली बघा x2 आलेलाच नाही म्हणजे 0. इथं बघा 2h ची व्हॅल्यू 2h म्हणजे xy चा कोएफिशियंट किती आहे k. b ची व्हॅल्यू y2 चा कोएफिशियंट y2 आलेलाच नाही म्हणजे 0. 2g ची व्हॅल्यू बघा 2g x चा कोएफिशियंट 10. 2f ची व्हॅल्यू म्हणजे y चा कोएफिशियंट आहे 8 आणि c ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे 16. सर्वांची व्हॅल्यू मिळवल्यानंतर इथं बघा 2h ची व्हॅल्यू जर k h ची व्हॅल्यू काय येणार 2 मल्टिप्लाय राईट साइडला डिवाइड. इथं g ची व्हॅल्यू काय येणार 2 डिवाइड केला 2 5 जा 10 आणि f ची व्हॅल्यू काय येणार 2 4 जा 8. मी सॉल्व करून का दाखवतो तुम्हाला कारण फॉर्म्युले माहित असावे कारण जरी एमसीक्यू आला व्हॅल्यू काढायची ठरली तुम्हाला माहित असलं पाहिजे कसे फाइंड करायचं. चला a माहिती आहे h माहिती आहे b माहिती आहे g आहे f आहे आणि c सर्व व्हॅल्यू माहित झाल्या. पण जर समजा सांगितले काय दिलेलं इक्वेशन रिप्रेझेंट करते पेअर ऑफ लाईनचं यासाठी फॉर्म्युला आपल्याकडे कोणता तर abc 2fgh af² bg² ch² 0. लक्षात घ्या याचा आन्सर 0 तेव्हाच असतं जेव्हा दिलेलं इक्वेशन रिप्रेझेंट करतं पेअर ऑफ लाईनचं. पण त्यांनी ते ऑलरेडी म्हटलंय इट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स मग याचा अर्थ कन्फर्म याचा आन्सर 0 असणार. हा फॉर्म्युला पाठच असला पाहिजे बघा. abc 2fgh एवढं जर लक्षात असेल पहिले दोन स्टेटमेंट दोन टर्म बघा abc 2fgh यावरून तुमची फॉर्म्युला लक्षात राहील बघा. याची पहिली टर्म याची पहिली टर्म af² सगळे मायनस घ्यायचे. नंतर सेकंड टर्म bj² थर्ड टर्म ch². बस पहिले दोन टर्म पॉझिटिव्ह बाकी सगळे निगेटिव्ह आहे. चला व्हॅल्यूज टाकू. a b c लक्षात घ्या a आणि b माझा 0 आहे मग a इथं जिथे a ती सगळी टर्म 0 होऊन जाईल. a 0 झाला इथं a आहे a 0 झाला बस. b ची टर्म पण माझी 0 आहे b जर 0 असेल तर b कुठे आला बघा b इथं ही पण टर्म माझी 0 होऊन जाणार. व्हॅल्यूज टाकत बसू नका उलट टर्म मध्ये व्हॅल्यूज टाका. 2 f किती आहे आपलं f आहे बघा 4 g आहे 5 आणि h आहे आपलं k/2. त्यानंतर हे मायनस ch² c आहे 16 आणि h आहे k/2 त्याचा जर स्क्वेअर केला तर k²/4 = 0. असं काही तयार होईल. पुढे थोडं सिम्प्लिफाय करून घेऊया. काय सिम्प्लिफाय होईल बघूया. हा सिम्प्लिफाय केलं 2 ने बघा 2 मल्टिप्लाय तर 2 आणि डिवाइडेड 2 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे 4 5 जा 20k आणि काय होतं इकडे 4 ने डिवाइड करा 4 1 जा 4 4 4 जा 16 म्हणजे 4k² = 0. मग त्यानंतर दोघांमध्ये कॉमन काय मिळतोय रे कॉमन मिळतोय बघा k. काय उरला मध्ये 20 4k = 0. इक्वेट करा 0 सोबत k = 0 or 20 4k = 0 म्हणजे 20 4k तर 4 ने डिवाइड केलं k ची व्हॅल्यू 5 आली. बघा k ला दोन व्हॅल्यू आल्या. मी आता सांगितलं होतं k ची व्हॅल्यू 0 होऊ शकत नाही कारण का जर k ची व्हॅल्यू 0 झाली तर तुमचं इक्वेशन पेअर ऑफ लाईन होणार नाही. म्हणजे ऑब्वियसली k ची व्हॅल्यू फक्त काय होते आपले 5 म्हणजे कोणता ऑप्शन मॅच होते बघा ओन्ली 5 ऑप्शन ए असा आपला एक इझी एमसीक्यू होता बघा. चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढच्या 6 एमसीक्यू आपल्या समोर ठेवलेला आहे. यात कोणते ट्रिक यूज होणार बघूया. प्रत्येक एमसीक्यू चं काही ना काही युनिक फॉर्म्युला युनिक ट्रिक असणार आहे. 25 चा 25 एमसीक्यू आहे. काय सांगितलं m1 आणि m2 आर द स्लोप्स ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन दिलेला आहे. त्यानंतर सॅटिस्फाइंग ही कंडिशन सॅटिस्फाय कोण करते ही कंडिशन आहे बघा 16h² = 25ab. ही कंडिशन म्हणजे याचा ही कंडिशन देणारा जो ऑप्शन असेल तो आपला आन्सर या आपला तो ऑप्शन ओळखून दाखवायचा आहे. बघूया. पहिला पार्ट लक्षात घ्या की तुम्हाला जर दोन ऑप्शन म्हणजे काय की जर तुम्हाला दोन स्लोपचा रेशो दिलेला गेलेला असेल हे रेशोच आहे बघा ऑप्शन मध्ये. जर दोन स्लोपचा रेशो दिलेला असेल m:n या रेशो मध्ये त्याचा फॉर्म्युला असतो लक्षात घ्या की h² = ab. इकडे असतो बघा 4mn आणि तिकडे असतो m+n ब्रॅकेट स्क्वेअर. ही कंडिशन पाठच करून ठेवायची बघा. कधी वापरायचा जेव्हा दोन स्लोपचा रेशो दिलेला असतो तेव्हा m हा पहिल्या लाईनचा रेशो n हा दुसऱ्या लाईनचा म्हणजे स्लोपचा रेशो आहे. दोन्ही स्लोप आहे. आता यामध्ये बघा आता ऑप्शन मध्ये बघायचं कोणते रेशो यामध्ये कोणत्या व्हॅल्यूज टाकू जेणेकरून माझा आन्सर हे येणार आहे बघा h² = ab च्या फॉर्म मध्ये. मग एक काम करू आपण समजा जे पटपट व्हॅल्यू मिळणार आहे सपोज मला आता a ऑप्शन मध्ये नाही b मध्ये पटकन मिळू शकतो. b ऑप्शन काय माझा m1
एक काम करा, m2 मल्टिप्लाय जर लेफ्टला घेतला तर डिवाइड m2 येईल, राईटला काय होईल फक्त 4 डिवाइड काय नाही म्हणजे 1. तुम्ही रेशो बघा 4:1 आहे, म्हणजे आता हा जर रेशो मी यामध्ये टाकून पाहिला म्हणजे 4 काय टाकला 1 टाकला तर बघा m बघा टाकली व्हॅल्यू 4 तसा m ची व्हॅल्यू 4 टाकली, n ची व्हॅल्यू 1 टाकतोय, याचा स्क्वेअर इज इक्वल टू ab दोघांची ऍडिशन म्हणजे 4 प्लस 1 त्याचा स्क्वेअर करून बघूया. 4 into 4 16 याचा स्क्वेअर, इथे आले 4 plus 1 5 5 चा स्क्वेअर केला 25 ab. मला वाटतं कंडिशनच मॅच झाली आपली, बघा चेक करा की ही कंडिशन देणारा कोणता ऑप्शन आहे, फक्त बी ऑप्शन कन्फर्म आहे, अजून कोणता होऊ शकत नाही. जरा ऑप्शन बी याचा आन्सर एकदम इझी असा एमसीक्यू आहे. एवढंच नाही तर हा एमसीक्यू 25 ला आलायच मागच्या वर्षी, पण हा एमसीक्यू आधी सुद्धा आलेला आहे या टाइपचा, रेशो दिलेला आहे. मी तुमच्यासमोर स्लाइड ठेवतो, तुम्ही ट्राय करून बघा, ही ट्रिक वापरून बघा की जमतोय का. चला मी तुमच्यासमोर एमसीक्यू मांडतो, ट्राय करा, व्हिडिओ पॉज करून नक्की ट्राय करून बघा. हा एमसीक्यू आहे बघा आपल्या समोर ठेवलेला की हा सेम आत्ताचा सारखाच एमसीक्यू, व्हिडिओ पॉज करा, ट्राय करा, जमतोय का, जमलं तर ऑप्शन मध्ये नक्की कमेंट मध्ये कळवा, बघूया किती लोकांना जमतोय. ऑप्शन सांगण्याचा प्रयत्न नक्की करा. माझा आन्सर येण्याआधी नक्की टाइप मेसेज करा, बघूया. तर आपण ट्राय करू परत. काय एमसीक्यू दिलाय तर आपल्याला दिलेला जो एमसीक्यू इक्वेशन दिलेला आहे x² plus 2hxy plus 2y² equal to 0 हे इक्वेशन आहे पेअर ऑफ लाईन होमोजेनियस इक्वेशन. आता कंपेअर जर करून घेतलं आपण, कंपेअर विथ होमोजेनियस इक्वेशन काय असतं आपलं x² plus 2hxy plus by² equal to 0. यातून कोणते कोणते व्हॅल्यूज मिळतात आपल्याला बघा. a ची व्हॅल्यू आली x² सोबत काहीच नाही म्हणजे 1, त्यानंतर 2h मिळणार नाही कारण ऍज इट इज इक्वेशन आलेला आहे, फक्त b मिळून जाईल. b किती मिळेल ते आपल्याला y² चा कोएफिशियंट 2 दिसतोय बघा. चला a माहित झाला, b माहित झाला, अजून काय तर रेशो दिला बघा स्लोपचा 1:2 म्हणजे रेशो पण दिलेला आहे 1:2, हा झाला m आणि हा झाला n. आताच आपण ट्रिक यूज केली होती बघा, काय ट्रिक होती रे स्लोपची आपली की h² इज इक्वल टू ab, इकडे काय असतं 4mn, पलीकडे असतो m प्लस n ब्रॅकेट स्क्वेअर. कधी वापरायची ही ट्रिक जेव्हा दोन स्लोपचा रेशो दिला जातो तेव्हा. चला अप्लाय करू आपण. 4 into m आपला 1 आहे, n बघा 2 आहे, h नाही माहिती बघा, h मिळवायचा आहे. a आणि b च्या व्हॅल्यूज माहित आहे, a1 आणि b2 म्हणजे 1 into 2, m plus n म्हणजे 1 plus 2 ब्रॅकेट स्क्वेअर. सिम्प्लिफाय करूया. 4 into 2 8 h स्क्वेअर, 2 1 जा 2 and 1 plus 2 3 स्क्वेअर म्हणजे 9 येणार. म्हणजे आन्सर येते बघा 8h स्क्वेअर इज इक्वल 9 2 जा 18. 8 मल्टिप्लाय राईट शिफ्ट करा तर h स्क्वेअर इज इक्वल 18 upon 8 डिवाइड करा, भाग जाईल म्हणून दोन्ही जर डिवाइड केलं 2 4 जा 8 आणि 2 9 जा 18 म्हणजे 9/4 येत आहे, आणि त्याचं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर आपला आन्सर येईल बघा h इज इक्वल टू 9/4 चा रूट 3/2. असा ऑप्शन कोणता आहे चेक करा. 3/2 म्हणजे ऑप्शन बी हे आपला आन्सर आला बघा. एकदम इझी होता, एकदम इंटरेस्टिंग. मतलब तुम्हाला मी प्रॅक्टिस पाहिजे, ज्याची चांगली प्रॅक्टिस आहे, ज्याची चांगली कमांड आहे, तोच याचे 2 एमसीक्यू मिळवू शकतो. कारण काय की स्ट्रेट लाईन चॅप्टर इझी, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, पण ट्रिक आठवणं महत्त्वाचं आहे. ट्रिकवर सगळा आपला खेळ आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं धैर्य हरी पलंगावरी असे, तसं होणार नाही. जय माता दी, जय माता दी का बरं पाळू तुम्हाला? जय माता दी सकाळ पावण्यासाठी पण काहीतरी आपल्याला काम कर्म करावे लागेल, काहीतरी कष्ट घ्यावे लागेल, की आपल्या कर्माचं फळ आपल्यालाच मिळणार. पण त्यासाठी कर्म चांगले करावे लागतील. म्हणजे तुमच्या मेहनतीचे दिवस आहे, मेहनत चांगली कराल तर यश तुम्हाला नक्की मिळणार. नाही तर निवांत बसताय आपलं पलंगावर बसताय, मला अरे वा जय माता दी मध्ये तुक्के लागतील, असं काही होणार नाही. त्या प्रमाणात राहू नका. म्हणून चांगलं परिश्रम घ्या. 10-15 दिवस आहेत, दिवस रात्र मेहनत करा आणि यश तुमचंच असणार ही नक्की मी तुम्हाला याची गॅरंटी देतोय. पण तेवढी प्रॅक्टिस असली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत जातोय की मी एवढी मेहनत काय घेतोय, कारण माझी इच्छा आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा. कारण सीईटी आहे, 10-15 दिवसांचा विषय आहे, की या 15 दिवस मी पण निवांत बसू शकतो, पण नाही, की माझी इच्छा आहे तुमचा रिझल्ट चांगला यावा.
ही माझी अपेक्षा आहे. तुम्हाला कॉलेज चांगलं मिळावं त्यात माझा आनंद आहे की मला असं वाटलं अरे हा नक्कीच आपल्या काहीतरी या प्लॅटफॉर्म जो चालू केला या प्लॅटफॉर्मचा नक्की विद्यार्थ्यांना फायदा होतोय. ही माझी इच्छा आहे, कळकळीची विनंती आहे मित्रांनो. सगळ्यांनी ट्राय करा म्हणजे काय जेवढं जास्त मेहनत घेता येईल 15 दिवस तेवढी घ्या. विसरून जा, इकडे तिकडे जाणं येणं टाइमपास सगळं विसरा. नंतर एकदा सीईटी झाली की तुमचेच दिवस आहेत 2-3 महिने निवांत राहा, काही हरकत नाही. पण कॉलेज चांगलं मिळवा. करिअर आपलं कॉलेजवर आहे. पुन्हा पुन्हा सांगतोय बघा. म्हणून म्हटलं काय शांततेच्या काळात जर जास्त घाम तुम्ही गाळला तर युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला जास्त रक्त सांडावं लागत नाही. हे त्याची म्हण आहे. जर तुम्ही आज चांगली प्रॅक्टिस केली, चांगले एमसीक्यू सॉल्व्ह केले असतील तर तुम्हाला एक्झामला याचा नक्की फायदा होणार आणि जास्त टेन्शन प्रेशर घेण्याची गरज पडणार नाही. हा आज स्टडी केला नाही तर तुम्हाला पेपरला नक्की प्रेशर येणार आणि शेवटी काय होणार आहे आपल्याला माहित आहेच. म्हणून नक्की आजच जागे व्हा, सुज्ञ व्हा आणि सुरुवात करा. जिथे अडचण येईल तिथे मला मेसेज करा. मी तुमच्यासाठी हजर आहे 100%. त्यासाठीच हा प्लॅटफॉर्म चालू केला आहे. चालतंय. तर चला पुढच्या आपल्या एमसीक्यू वर बोलूया. बघा आपल्या समोर एमसीक्यू ठेवलेला आहे. इफ P1 and P2 आर परपेंडिक्युलर डिस्टन्स in unit from the point या पॉइंट पासून बघा टू द पेअर ऑफ लाईन्स दिलेला आहे देन द व्हॅल्यू ऑफ P1 P2. म्हणजे बघा तुम्हाला काय विचारलं की ह्या अशा दोन लाईन्स असतात. त्या दोन लाईन्स काय जे काय असतील बघा. सपोज ही फर्स्ट लाईन म्हणू आपण, एखादी सेकंड लाईन आहे. हे दोन लाईन सेकंड लाईन म्हणूया. आता यामध्ये काय होतं एक पॉइंट त्यांनी दिला जातो. जो पॉइंट आपला बघा 2 आणि -1 दिलेला आहे. त्या पॉइंटला सपोज तुम्ही म्हणू शकता त्या पॉइंटला काही नाव दिलेलं नाहीये. सो असो काही जो असेल या पॉइंट पासून जर तुम्ही या लाईनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काढलं, त्या पहिल्या लाईनला त्यांनी डिस्टन्सला P1 नाव दिलं. सेकंड लाईनचं डिस्टन्स काढलंय त्या लाईनला आपण त्या डिस्टन्सला आपण P2 नाव देऊया. तर हे जे डिस्टन्स येणार आहे तर दोघांचं तुम्हाला काय विचारलंय डिस्टन्सचा प्रोडक्ट काढा म्हणताय. तर म्हटलं द प्रोडक्ट ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स याचा सुद्धा शॉर्टकट आहे. प्रत्येक एमसीक्यूला शॉर्टकट म्हणतो मी आपल्याकडे. तर काय शॉर्टकट आहे तर शॉर्टकट दाखवून देतो बघा आधी. शॉर्टकट आहे डिस्टन्स प्रोडक्टचा डायरेक्ट P1 P2 इज इक्वल टू ax1 स्क्वेअर प्लस 2hx1 y1 प्लस by1 स्क्वेअर अपॉन रूट इन स्क्वेअर रूट a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4h स्क्वेअर. हा आहे तुमचा बघा शॉर्टकट. डिस्टन्स निगेटिव्ह नसतं म्हणून काय असतं तुमचा मॉड आहे. बघूया बघा त्यासाठी तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू माहित असाव्या लागतील. कोणत्या तर बघा पेअर ऑफ लाईन इक्वेशन काय दिलं आहे आपल्याला 2x स्क्वेअर मायनस 5xy प्लस 2y स्क्वेअर इक्वल टू 0. यातून याला कंपेअर केलं डायरेक्ट आता व्हॅल्यू सांगत चला. a ची व्हॅल्यू बघा 2 झाली. h ची व्हॅल्यू लक्षात घ्या 2h ची व्हॅल्यू असते. होमोजेनियस इक्वेशन काय असते रे 2hxy. तर मग इथे मी लिहिला बघा 2h ची व्हॅल्यू -5 आणि b ची व्हॅल्यू काय तुमची 2. 2h नाही आपल्याला काय पाहिजे 2. हा 2h ची गरज आहे काय नो प्रॉब्लेम. त्यानंतर आपल्याला अजून काय पॉइंट दिलेला आहे बघा 2 आणि -1. तो तर आपण 2 -1 याला x1 y1 म्हणतात. बस हे व्हॅल्यू आधी असताना व्हॅल्यू मध्ये यामध्ये फॉर्म्युला टाकूया आणि आन्सर फाइंड करूया. चला आपण ट्राय करू लगेच या त्याला कॅल्क्युलेट करूया. तर यामध्ये व्हॅल्यू मी टाकलं लगेच आपल्या समोर. a ची व्हॅल्यू बघा 2, x1 चा स्क्वेअर x1 आहे 2, 2 चा स्क्वेअर 4 प्लस 2h, 2h ची व्हॅल्यू -5. त्यानंतर x1 y1, x1 आहे आपला 2, y1 आहे -1 प्लस b आहे आपला 2, y1 चा स्क्वेअर y1 आहे -1, -1 चा स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय इन स्क्वेअर रूट a b, a2 आहे b2 आहे 2 2 0 होऊन जाईल. त्यामुळे या टर्मला काही मिनिंग राहिला नाही 0 झालं. प्लस 4 h स्क्वेअर. h किती आहे रे हा 2h ची व्हॅल्यू -5 होती. h किती असेल 2 मल्टिप्लाय करा डिवाइड म्हणजे 5/2. 5/2 चा स्क्वेअर 25/4 स्क्वेअरिंग करा. त्यानंतर पुढे सिम्प्लिफाय करा. काय सिम्प्लिफाय होईल बघा 2 * 4 8. त्यानंतर -5 प्लस 5 * 2 10 आणि प्लस 2 1 2. रूट मध्ये बघा 4 मल्टिप्लाय डिवाइड कट झाला उरला ओन्ली 25 चं रूट असतं 5. म्हणजे आन्सर आला 10 + 8 18 + 2 20/5. म्हणजे आन्सर इज 5 4 20 4 युनिट. असं हे डिस्टन्स येत आहे. कोणता ऑप्शन मॅच झाला चेक करा. एकदम इझी असा एमसीक्यू होता बघा जो ऑप्शन डी मॅच झालाय. काही हार्ड नाही. फक्त तुम्हाला माहित असलं पाहिजे की प्रोडक्ट ऑफ काय विचारला जातो क्वेश्चन P1 P2 बघा प्रोडक्ट विचारला जाईल या दोन्ही डिस्टन्सचा परपेंडिक्युलर डिस्टन्सचा प्रोडक्ट असेल तर हा शॉर्टकट यूज होणार. आणि सगळे फॉर्म्युले तुम्हाला मी या स्ट्रेट लाईनच्या स्टार्टिंग व्हिडिओला तुम्हाला 1 2 3 स्लाइड मध्ये दिलेले आहेत. ते एक एक प्रत्येक शॉर्टकट त्यात आहे.
फक्त मी डायरेक्ट एमसीक्यू ला तिथे मांडतोय जेणेकरून तुम्हाला पटकन क्विक रिवाइज व्हावं. चला लगेच आपण पुढच्या एमसीक्यू वळूया, बघूया कोणत्या टाइपवर आलेला आहे. बघा तो आपल्या समोर पुढचा एमसीक्यू आपल्याला मांडलेला आहे. काय आहे एमसीक्यू बघा. द जॉइंट इक्वेशन ऑफ टू लाईन्स पासिंग थ्रू दी पॉइंट दिलाय -2 and 3 and parallel to the bisectors of the angle between the coordinate axes. सिंपल क्वेश्चन आहे, सॉल्व करण्याची अजिबात गरज नाही, फक्त ऑप्शन बेसिस आपण याचा आन्सर टिक करणार आहे. कारण जे आपल्याला ज्या दोन पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन काढायचं आहे ते तुम्हाला फक्त या पॉइंट मधून चाललंय बघा -2 आणि 3. म्हणजे तुम्ही हा जर पॉइंट जो -2 आणि 3 जो दिसतोय आपल्याला बघा काय -2, 3 या जर व्हॅल्यूज मी बघा x आणि y ची व्हॅल्यू म्हणू आपण. हे व्हॅल्यू ज्या ऑप्शन मध्ये टाकू प्रत्येक ऑप्शन मध्ये ज्याचा आन्सर 0 येईल तो आपला ऑप्शन असेल. चेक करूया. बघा आपला पहिला ऑप्शन चेक करायला घेतला मी. x चा स्क्वेअर म्हणजे -2 चा स्क्वेअर म्हणजे 4 मायनस y स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर 9 प्लस 4 into x. x ला जर -2 टाकलं तर -2 into 4 -8 and 6 into y. y ची व्हॅल्यू 3 आहे. 6 3 ला 18 -4 चेक करा 0 येते का. बघा 4 -9 -8 प्लस 18 -4 जर केला प्लस प्लस ची ऍडिशन बघा 18 प्लस 4 22 आणि हे 22 मधून जर 4 मायनस केले तर माझ्या अंदर किती 18 राहतात. 18 मधून 8 गेले 10 राहते. 10 मधून 9 गेला 1 राहतो म्हणजे 0 येत नाहीये. सो विच इज नॉट इक्वल टू 0. सेकंड ऑप्शन चेक करा. बी ऑप्शन जर चेक केला x स्क्वेअर y स्क्वेअर दोघांची ऍडिशन आहे बघा -2 चा स्क्वेअर आणि 3 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर 4 होईल, y म्हणजे 3 चा स्क्वेअर 9 होईल. त्यानंतर 4 into x म्हणजे -2 4 2 ला -8 6 into y 6 3 ला 18 आणि -5 हे झाले बघा पुन्हा 0 येते का. -8 आणि -5 13 आणि हे बघा एवढे मोठे नंबर 0 होणार नाही याचा कन्फर्म आहे गॅरंटी बघा. पुढचा चेक करा सी x स्क्वेअर y स्क्वेअर सबट्रॅक्शन 2 चा स्क्वेअर अगेन 4 y चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9 x ला टाकले -2 4 -8 6 into 3 18 -5 चेक करा 0 येते का. -9 खूप आले होऊ शकतं बाय चान्स बघा 18 प्लस 4 22 होतात आणि मायनस मध्ये किती होत आहे -9 -8 -17 -17 -5 -22 प्लस 22 येते बघा 0 येते म्हणजे ऑप्शन सी हा आपला कन्फर्म आणि गॅरंटेड असायला हवा. सी ऑप्शन पाहिजे असेल तर आपल्याला गॅरंटेड असेल काय अडचण येत असेल तर चेक करा की डी ऑप्शन पण 0 येतोय का. तर दोन ऑप्शन होत असेल तर मला सेकंड ट्रिकचा ट्राय करू शकतो. मग डी ऑप्शन होईल अजिबात नाही कारण बघा सगळे व्हॅल्यू पॉझिटिव्ह आल्या. 0 होण्यासाठी काही साइन निगेटिव्ह पण पाहिजे असतात यात तसं काहीच नाहीये म्हणजे ते पण होत नसणार याची गॅरंटी आहे. झालं एकदम इझी असा एमसीक्यू होता. प्रत्येक एमसीक्यू साठी ट्रिक वापरलीच पाहिजे असं काही नाहीये. हा एमसीक्यू पण ट्रिक सोडवता आला असता पण मी म्हणेन जर होतंय आपलं ऑप्शन बेसिस तर ऑप्शन बेसिस पण ट्राय केलं पाहिजे. कोणत्याही वेने करा पण आन्सर मिळवा. चला ऑप्शन बेसिस आपण ट्राय करायला घेऊया. काय दिलंय बघा x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर. x ला काय टाकलं 5 5 चा स्क्वेअर 25 मायनस y म्हणजे 3 चा स्क्वेअर 9 10 into x म्हणजे 10 5 ला 50 प्लस 6 into 3 18 प्लस 16 0 होतोय का फक्त बघा. आधी प्लस ऍडिशन करतो 5 प्लस 8 13 13 प्लस 6 19 1 कॅरी 1 प्लस 2 3 3 प्लस 1 4 1 5 आणि 50 आणि 59 अरे हे 0 येते बघा. हे तर 0 आलंय पण एक लक्षात घ्या ए ऑप्शन आहे का नाही कन्फर्म अजून एखादा ऑप्शन ट्राय करा तो पण 0 देत नाही असं बघा. सेकंड मध्ये जर ट्राय करून घेतलं तर 0 होतोय का नाही चेक करू आपण. x स्क्वेअर म्हणजे अगेन 5 स्क्वेअर 25 y स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर 9 10 into 5 50 6 into 3 18 -16 मायनस आता व्हॅल्यू खूप झाल्या बघा ही व्हॅल्यू प्लस छोटी आहे म्हणजे याचा आन्सर 0 येत नाही कन्फर्म गॅरंटी म्हणजे बाकी कोणताही ऑप्शन येत नसावा कारण एकच आला याचा अर्थ तुमचा ऑप्शन ए त्याचा आन्सर गॅरंटेड आहे. म्हणजे ऑप्शन बेसिस सुद्धा आन्सर आपला निघताय फक्त थोडं ट्राय केलं पाहिजे व्यवस्थित प्रयत्न केला पाहिजे. तर अशा प्रकारे या स्ट्रेट लाईन तुमचे मी बरेच एमसीक्यू कव्हर केलेले आहेत. एक शेवटचा एमसीक्यू देतो फक्त अँगल बिटवीन टू लाईनचा जो फॉर्म्युला तुम्हाला माहिती व्हावा बघूया. ठीक आहे आपल्या समोर एमसीक्यू ठेवला आधी एक हा एमसीक्यू करूया बघा 2025 ला आलेला आहे. दोन लाईन्स बघा अशा काही दिलेल्या आहेत की थोडं डोकं आपलं म्हणजे थोडं हँग होणार पटकन डोक्यात नाही येणार की काय करावं. आपण एकदम इझी असा एमसीक्यू होतो बघा तुझ्यासोबत मी सॉल्व्ह करतो सॉल्व्ह केलं कळेल अरे काय इझी होता. काय एमसीक्यू चेक करा तर x - 2y प्लस 1 चा स्क्वेअर प्लस k इन ब्रॅकेट x - 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. बघ पहिलं काय करायचं सिंपली फक्त हे दोन्ही टर्म मध्ये बघा हा ब्रॅकेट कम्प्लीटली सेम आहे मग तो ब्रॅकेटच कॉमन घ्या
तो ब्रॅकेट जर कॉमन घेतला तर काय उरेल यामध्ये माझ्याकडे एक ब्रॅकेट उरेल, कारण एकच ब्रॅकेट मी कॉमन घेतलाय. मग प्लस हा ब्रॅकेट कॉमन मध्ये गेला की इथे फक्त k उरेल इज इक्वल टू 0. आणि जर तुम्ही 0 ला इक्वेट केलं तर काय इक्वेशन तयार झाले म्हणजे 2x 2y 1 इक्वल टू 0. अँड सेकंड इक्वेशन काय x 2y 1 k इक्वल टू 0. तुम्ही जर पाहिलं असे दोन लाईन तयार झालेले आहेत आणि या दोन लाईन मध्ये डिस्टन्स दिलेला आहे √5, तर k ची व्हॅल्यू काय असा ऑप्शन क्वेश्चन आहे. तर एक सिंपल वे तुम्ही जर बघितलं तर दोन्ही लाईन्स कशा आहेत पॅरलल आहेत का x y चे कोएफिशियंट बघा सेम टू सेम आहे, म्हणजे दोन्ही लाईनचे स्लोप सेम होणार म्हणून त्या लाईन्स पॅरलल लाईन आहे. आणि डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईनचा 11 चा फॉर्म्युला आपल्याकडे बघा. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईनचा काय असतो तर 7 - t2 अपॉन रूट a² b². हा फॉर्म्युला आहे बघा तुमचा डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. आता तुम्ही म्हणाल तर a आणि b कोण, c1 c2 कोण, तर इथे बघा व्हॅल्यूज काढून देतो मी. पहिल्या लाईनचं जे इक्वेशन असतं ax by c, म्हणजे a ची व्हॅल्यू काय होणार तुमची a चा x चा कोएफिशियंट दोघांचा पण सेम असणार आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू काय तर बघा दोघांचा कोएफिशियंट सेम आहे y चा -2 मग एकदाच घ्या a झाला b झाला. हा c1 c2 मात्र वेगळा असणार. c1 म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये 1 आणि c2 म्हणजे दुसऱ्या इक्वेशन मधला 1 k. फक्त तुमचा a b सेम आहे म्हणून त्याला पॅरलल लाईन झाल्या. a माहिती आहे, b माहिती आहे, c1 माहिती आहे, c2 माहिती आहे. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईनचा फॉर्म्युला आहे, त्यात व्हॅल्यूज टाकू. d म्हणजे डिस्टन्स पण त्यांनी दिलाय बघा दोन लाईन मधला √5 इज इक्वल टू c1 c2. c1 आहे बघा 1 c2 आहे 1 k डिवाइड बाय रूट मध्ये a चा स्क्वेअर b चा स्क्वेअर. a म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 अँड -2 चा स्क्वेअर 4. बस सिम्प्लिफाय करू, ऑप्शन मॅच करूया. इथे जर पाहिलं तुम्ही 4 + 1 5 होते, पण हा √5 डिवाइड ला इकडे आला मल्टिप्लाय होणार, म्हणजे √5 * √5 काय होणार आहे ओन्ली 5. तिकडे काय होतं मॉड मध्ये 1 मायनस ला मल्टिप्लाय केलं -1 - k k, मग -1 प्लस मध्ये कट होऊन गेला. त्यानंतर म्हणजे k इज इक्वल टू 5 इज इक्वल टू इन मॉड मध्ये -k. जर मॉड कट करायचं असेल तर k ची व्हॅल्यू बघा k लिहितो पण अपोजिट साइडची व्हॅल्यू प्लस मायनस होत असते 5. म्हणजे k ची व्हॅल्यू काय दिसते बघा प्लस और -5, पण आपलं काय डिस्टन्स नेवर बी निगेटिव्ह, सो k ची व्हॅल्यू तर ऑप्शन्स मध्ये आपला मायनस चा दिलेला नाहीच आहे. सो एकच ऑप्शन आहे म्हणजे आपला कोणता ए ऑप्शन. तसं हा मायनस पण व्हॅल्यू त्याची होऊ शकते, प्रॉब्लेम नाही आहे. लक्षात घ्या हा डिस्टन्स नाही, डिस्टन्स √5 आहे. सो k ची व्हॅल्यू प्लस मायनस दोन्ही व्हॅल्यू देणार नाही. दिला तर एक सोबत दोन्ही दिलं पाहिजे एकाच ऑप्शन मध्ये. जर एकच असेल तीच व्हॅल्यू टेक कर. जर असा एकदम इझी एमसीक्यू होता. तर चला आज आपला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स मी मॅक्झिमम आपले एमसीक्यू कव्हर केलेले आहेत. कसा वाटला हा सेशन नक्की मला कळवा, कमेंट करा आणि आपले काय काय प्रतिक्रिया आहे नक्की सांगत चला, म्हणजे मला अंदाज येतो की त्या काय आपलं कितीपर्यंत आपलं किती जे काय सॅटिस्फॅक्शन विद्यार्थ्यांची काय आहे तर ती लेवल मला नक्की कळाली पाहिजे. म्हणजे त्या हिशोबाने मी पुढचा नक्की आपल्या समोर अजून घेऊन येईल. माझं खूप प्लॅनिंग आहे तुमच्यासाठी वेक्टर इंटिग्रेशन लाईन्स अँड प्लेन्स याचे मॅक्झिमम अजून तुम्हाला क्वेश्चन द्यायचा माझं प्लॅनिंग आहे. आणि ट्रिग्नोमेट्रीचा आता टाकलेला आहेच बघा, मागच्या पार्ट मध्ये चेक करून घ्या, तोही अपलोड केलाय. म्हणजे प्रत्येक हाय वेटेजचे चॅप्टर मी तुम्हाला जास्तीत जास्त कसे देता येईल त्याचा प्रयत्न करतोय. मग तुम्ही मला प्रतिसाद देत चला की तुमचा काय आहे, काय म्हणजे तुम्हाला किती कळतंय कमेंट करून नक्की कळवत चला. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट आपल्याला जे नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी याला फॉलो करून ठेवा. चला भेटूया पुढच्या नवीन पार्ट मध्ये नव्या उत्साहामध्ये. धन्यवाद.